शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, तुमची प्रतिक्रिया की वाल्मिक कराड अखेर शरण आलेला आहे आणि आता त्याची चौकशी सुद्धा सुरू झाली आहे. तुम्ही वारंवार जो शरण शब्द वापरताय किंवा आत्मसमर्पण शब्द वापरताय, हा शरण किंवा आत्मसमर्पण शब्दच मुळात इथल्या पोलीस डिपार्टमेंटचं नाकर्तेपण अधोरेखित करणारा आहे. ज्या पद्धतीने हे शब्द प्रयोग केले जातात, कारण ज्या प्रकरणावर अख्खं अधिवेशन गाजत होतं, ज्या प्रकरणावर सत्ताधाऱ्यांचे स्वपक्षीय आमदारच तुटून पडलेले होते, ज्या प्रकरणावर लाखोंचे मोर्चे निघाले होते आणि ज्या प्रकरणावर माध्यमांनी आणि महाराष्ट्रभरात रान पेटलेलं होतं, ज्या प्रश्नासाठी एसआयटी, सीआयडी डिपार्टमेंटच्या 18-20 टीम गठीत झाल्या होत्या, या सगळ्यांचा काय उपयोग आहे मग? या सगळ्यांचा काहीच अर्थ नाही. कारण या सगळ्या घटनेच्या आधी जो अर्धा मिनिट आधी जो एक व्हिडिओ रिलीज झाला, त्या व्हिडिओतले शब्द फार महत्वाचे आहेत. मला अँटिसिपेटरी बेल घेता येत होती. मला अटकपूर्व जामीन घेता येत असताना सुद्धा मी हजर झालो आहे. याचा अर्थ काय की मी हजर, मला हे करता येऊ शकलं असतं, मला याच्यातून सुद्धा माझ्याकडे पळवाट होती. उपकार समजा तुमचे, ही मेहरबानी समजा की मी जातीने हजर राहिलो आहे. म्हणजे एका अर्थाने इथे डिपार्टमेंटला वाकोला दाखवण्याचा प्रयत्न होतो. इथे कसलाच कायद्याचा धाक उरत नाही. कायद्याला सांगितलं जातं ठणकावून, आमची मर्जी. तुमचं आम्हाला असं म्हणणं वाटलं आहे की ही व्यक्ती शरण आलेली नाहीये, तर या सगळ्या गोष्टी प्लॅन्ड आहेत. असं विचार करायला खूप वाव आहे. कारण लक्षात घ्या, कालपासून सगळ्या समाज माध्यमांवर, वेगवेगळ्या ग्रुपवर ते सरेंडर होणार याची माहिती पसरत होती. एका वृत्तवाहिनीने मगाशी मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी असा दावा केला की 24 तास आधी आम्ही दिलेली बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. 24 तास आधी आम्ही सांगितलं होतं की होय ते शरण येणार आहेत. अरे, माध्यमांना जी गोष्ट कळते, सोशल मीडियावरच्या शंभऱ्या पोरांना व्हॉट्सअप ग्रुपवर जी गोष्ट कळते, ज्या गोष्टीला प्रमाण मानून असंख्य लोक सीआयडी ऑफिसकडे धाव घेतात, 12-15 तासांचा प्रवास करून धाव घेतात, ती गोष्ट पोलिसांना कळत नाही आणि याच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. खरं तर ही माहिती मुंबई तकने सुद्धा शुक्रवारीच दिलेली होती की वाल्मिक कराड ही व्यक्ती कदाचित शरण येऊ शकते, सरेंडर होऊ शकते. पण विरोधी पक्षांमधलेच जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आज सकाळी ट्विट करून या संदर्भातली शक्यता वर्तवलेली होती. तर तुमच्यापर्यंत अशी काय माहिती येत होती? जसे आव्हाडांपर्यंत काही माहिती आली असेल, तुमच्याकडे काही माहिती आली असेल, तुम्हाला काय कळत होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की वाल्मिक कराड आज शरण येऊ शकतो? नाही, मला मला असं काहीच वाटत नव्हतं. मला उलट एकच प्रश्न पडत होता की या लोकांना माहिती कशी मिळत असेल. म्हणजे जी माहिती पोलिसांना मिळत नाही, ती माहिती बाकी सगळ्यांना कशी काय मिळत असेल. की सगळेजण तारखा सांगताहेत, वेळ सांगताहेत, ठिकाण सांगताहेत, त्या तारीख, वेळ आणि ठिकाणाच्या नुसार लोक गॅदर्ड होत आहेत, हे सगळं. परंतु ही गोष्ट पोलिसांना कशी कळत नसेल बरं? एक वृत्तवाहिनी असं सांगते की 28 तारखेचं शेवटचं लोकेशन एका हॉस्पिटल मधलं होतं. लोकेशन सुद्धा वृत्तवाहिन्यांकडे असतं, मग पोलीस काय करतात बरं आपल्याकडे? मग त्या सगळ्या ज्या स्पेशल टीम असतात, ज्या टीम सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेल्या असतात की आम्ही पाळमुळं खणून काढू. कसली पाळमुळं खणून काढणार? मग असं म्हटलं पाहिजे की मीडियाचाच हा दबाव आहे, हा माध्यमांचा दबाव आहे, माध्यमांच्या दबावामुळे हे शक्य झालं, असं एक वेळ म्हटलं तर चालेल. अजून एक अनुजाताई मी आपल्याला सांगितलं पाहिजे, सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्र्यांनी असं मान्य केलं की बीडमध्ये लॉलेस स्टेट आहे, लॉलेस आहे सगळं वातावरण तिथलं. बीडमध्ये लॉलेस वातावरण आहे असं मुख्यमंत्री महोदय म्हणतात, ज्यांच्याकडे गृह खातं आहे. आणि ते मुख्यमंत्री महोदय म्हणतात ज्यांच्याकडे एक 2.5 वर्षाचा अपवाद वगळता 7.5 वर्षापासून गृह खातं आहे. 7.5 वर्षापासून ज्या व्यक्तीकडे गृह खातं आहे, तीच व्यक्ती एखाद्या जिल्ह्यात कायद्याचं राज्य नाही असं म्हणते. याचा अर्थ हे गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांचं अपयश नाही का बरं? या अनुषंगाने आपण विचार नाही का करणार? सो आता जे काही सगळं दिसतंय यावरून मला वाटतं उलट दहशत जास्त वाढली की ज्या काही पद्धतीने आता जे घडलेलं आहे, कशावरून की खरंच तपास व्यवस्थित होणार आहे.
पण मग या सगळ्यात कुणाचा कृपा आशीर्वाद आहे असं तुम्हाला वाटतं? कारण तुमचं म्हणणं आहे की आजच्या सुद्धा या सगळ्या गोष्टी जर आधीपासून सगळ्यांनाच माहिती होत्या, फक्त पोलिसांना जणू काही माहिती नव्हत्या, तर मग या सगळ्यामध्ये हा कृपा आशीर्वाद आहे कोणाचा? हे राजकीय पातळीवर सुरू आहे की प्रशासकीय पातळीवर सुरू आहे? नाही, मला ज्या पद्धतीने अंगुली निर्देश करण्याचा प्रयत्न होतोय किंवा धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न होतोय, मला असं वाटत नाही. निश्चितपणे प्रत्येक राजकारण्यांची काही गरजा असतात. प्रत्येक राजकारण्यांना जशी PR टीम लागते तशी काही धतिंगिरी करणाऱ्यांची सुद्धा टीम लागत असते. परंतु ही धतिंगिरी करणाऱ्याची जी टीम असते ती कुणी एक व्यक्ती नाही, ते असंख्य लोक असतात. त्यावरून थेट लगेचच एखाद्या व्यक्तीला टार्गेट करावं, लक्ष करावं असं मला अजिबात वाटत नाही. उलट मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आडून एक स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप लोक आपापले स्कोअर सेटल करतायत का, असं सुद्धा मला फार वारंवार कसला वाटतं. स्कोर आणि कोणाचा असू शकतो तो? मला साधी गोष्ट कळत नाही की एकीकडे म्हणजे बघा की काय म्हणता येईल त्याला, मुख्यमंत्री महोदय म्हणतात मी पाळमुळं खणून काढेन. सुरेश धस असं म्हणतात की नाही, या प्रकरणाचा छडाच लागला पाहिजे. अहो, धस कोणाच्या पक्षाचे? धस त्याच पक्षाचे की, त्याच पक्षाचे धस आहेत. बरं, त्या पक्षाचे धस ज्या पक्षाची मातृसंस्था RSS आहे आणि त्या RSSच्या मुख्यालयामध्ये भल्या भल्यांना जो मान मिळत नाही, भल्या भल्यांना सरसंघ संचालकांच्या सोबत उभं राहायचा मान भल्या भल्यांना मिळत नाही, त्या सरसंघ संचालकांच्या सोबत मुख्यालयामध्ये उभं राहण्याचा मान प्राजक्ता माळी सारख्या एका अभिनेत्रीला मिळतो. त्या प्राजक्ता माळी म्हणतात की नाही नाही, हे आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं आणि त्यावेळेला नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अरे, कारवाई होण्यासाठी एवढ्या सगळ्या भाजप आमदारांनी गदारोळ करायची काय गरज आहे? जर खरंच तुम्हाला कारवाई करायची असेल तर साधं गणित आहे. मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या सभापतींना सांगायचं, विधानसभेच्या सभापतींनी मिसबिहेव्हिअरची नोटीस काढायची, झालं सदस्यत्व रद्द. हे सगळं सत्ताधारी पण आमचाच, विरोधक पण आमचाच, आमच्या कंट्रोल मधला विरोधक हवा. म्हणजे आम्ही जेव्हा पाहू म्हणू त्यावेळेला तो फणा काढेल आणि आम्ही जेव्हा म्हणू त्यावेळेला तो नांगी टाकेल. अशा प्रकारचे कंट्रोल्ड सिच्युएशन तयार करण्याचा प्रयत्न केला जातो का? म्हणजेच शोषकांच्या लढ्यामध्ये जेव्हा शोषकांच्या विरोधातले लढे उभे राहतात त्यावेळेला शोषितांचा प्रतिनिधी म्हणून जो उभा केला जातो तो पुन्हा शोषकांचाच कुणीतरी एक असतो. शोषकांमधलाच एक जण शोषितांचा प्रतिनिधी म्हणून उभा केला जातो आणि सामान्य लोकांचे लढे फेल्युअर करण्याची एक पद्धतशीर खेळी केली जाते. त्या पद्धतीने वातावरण होतंय का? धनंजय मुंडे यांचं नाव अचानकच कसं काय आठवतं बरं सगळ्यांना? म्हणजे मी फारच त्रयस्थपणे विचार करते. मला तुम्ही बघितलं असेल गेल्या 1.5-2 महिन्यात मी कुठल्याच विषयावर एका अवाक्षराने बोलले नाही, कारण मला जे जाणवत होतं हे स्कोअर सेटल करण्याचे प्रयत्न चाललेत. एका घटनेच्या आडून प्रचंड स्कोअर सेटल केले जात आहेत. कारण ज्या नमिता मुंदडा बोलल्या सभागृहामध्ये, या नमिता मुंदडांना आधी काहीच माहित नव्हतं. ज्या नमिता मुंदडांची उमेदवारी पंकजा मुंडेंनी निश्चित केली, असं पंकजा मुंडेंनी 3 ते 4 वेळा दसरा मेळावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं. त्या नमिता मुंदडाला आधी कल्पनाच नव्हती. अचानक जाग आली त्यांना आणि अचानक त्यांना लॉलेस स्टेट वाटायला लागलं. जे बजरंग सोनवणे बोलत होते ते बजरंग सोनवणे त्याच पक्षाशी, अहो ते सगळे एकत्र होते ना. कित्येक वेळेला म्हणजे या तुमचं सगळ्या काय म्हणणं आहे, धनंजय मुंडेंना लोकांचं टार्गेट केलं जात आहे या सगळ्या प्रकरणात? नाही, मला असं वाटतंय की धनंजय मुंडेंना टार्गेट म्हणण्यापेक्षा मला त्याच्यापेक्षा चांगला शब्द वापरावासा वाटतोय. स्कोअर सेटल केले जातात, आपापले स्कोअर. आणि अजितदादांच्याच पक्षाचे प्रकाशदादा सोळंके आहेत. ज्या प्रकाशदादा सोळंकेंना मी असंख्य वेळा धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बघितलेलं आहे. हे काय गौड बंगाल आहे बरं? संदीप क्षीरसागर, कालपर्यंत चांगली मैत्री होती. हाईट नाही, पण किस्सा या आहे या सगळ्या सगळ्यांमध्ये. नेत्यांमध्ये वाल्मिक कराडची जी जवळीक आहे ती फक्त धनंजय मुंडे यांच्यासोबतची दिसून आली आहे. बरं, ते फक्त असं अझम्पशन नाहीये किंवा इंटरप्रिटेशन नाहीये, तर ते स्वतः धनंजय मुंडेंनी मान्य केलेलं आहे की हो, ती व्यक्ती माझ्या जवळची आहे आणि म्हणून ते सगळे अंगुली निर्देश मुंडेंकडे जात आहेत. नाही, हो की धनंजय मुंडेंच्या ते जवळची व्यक्ती आहे का? निश्चित जवळची आहे. मी परळीत राहणारी आहे आणि ते मलाही माहिती आहे की धनंजय मुंडेंच्या सगळ्या प्रचार यंत्रणा, किंबहुना जर आपल्याला आठवत असेल तर पंकजा मुंडेंचं निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीचं फेरमतदान व्हावं यासाठी जेव्हा एक गदारोळ चालला होता त्यावेळेला पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ बघा, त्या पर्पल कलरच्या ड्रेसवर आहेत आणि त्या म्हणतात, ए वाल्मिक तू एकटा ये रे, बाकीच्यांनी नाही यायचं सोबत. आणि त्या वाल्मिकचा हात पकडतात आणि त्या कार्यालयाकडे जातात. म्हणजेच याच्यामध्ये ते प्रचार यंत्रणा सांभाळणारे होते, पण
याच्यात ज्या पद्धतीने एक पट रचायचा प्रयत्न केला गेला, पालकमंत्री पदाची किनार आहे, मंत्रिपदाची किनार आहे, आपल्याला कधी डोकंच वर काढायला नाही मिळालं ही पण किनार आहे, अनेक अनेक गोष्टी आहेत. मला धनंजय मुंडेंना वाचवायचा प्रयत्न नाही, कृपया. त्यांचा पक्ष अतिशय वेगळा आहे, माझा पक्ष अतिशय वेगळा आहे. मी सफर्ड आहे का? हो, मी सफर्ड आहे. मी परळीतली सफर्ड आहे. माझ्यावर केस झाली का? हो, झाली. माझ्यावर सुद्धा खोटी केस केली गेली. माझ्यावर खोटी केस झाल्यानंतर मी सुद्धा प्रचंड मोठा संघर्ष केला, लढा दिला. त्यासाठी मी एक चौकशी समिती नेमावी यासाठी प्रयत्न झाले. मला माझी चौकशी परत घ्यावी यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आले. परंतु हे सगळं जेव्हा चालू होतं, अचानक 2.5 महिन्यात म्हणजे इष्टापत्ती शोधणे ज्याला म्हणतात, की एक माणसाचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि त्यानंतर इष्टापत्ती शोधली जाते. आपण ही गोष्ट वारंवार का कुणीच आणत नाहीये समोर. सुरेश धस असं म्हणाले की एक पोलीस अधिकारी होता जो सगळे खोटे गुन्हे टाकायचा आणि तो पोलीस अधिकारी पुढे 2 मिनिटं एलसीबीचा थांबवते. प्रमुख झाला. आपल्यासोबत सामाजिक का त्याचं कार्यकर्ता नाव अंजली घेतलं गेलं? दमानिया ठीक आहे. दमानिया आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. तर का बरं त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलं गेलं नाही? हेमंत कदम हा पोलीस अधिकारी, ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या काळामध्ये बीडमध्ये सगळ्यात लॉलेस स्थिती निर्माण झाली, हेमंत कदम हा तोच अधिकारी आहे ज्याने मुक्ताराम गवळीला पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण केली. त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. हेमंत कदम तोच पोलीस अधिकारी आहे ज्याने टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडेला गलिच्छ शिवराळ भाषेत शिवीगाळ करत तिला धक्काबुक्की केली, तिच्यावर खोटी केस टाकली. हेमंत कदम तोच पोलीस अधिकारी आहे ज्याने माझ्यावर खोटी केस टाकली. हेमंत कदम तोच पोलीस अधिकारी आहे ज्याच्या काळात झरीन शेखचा लॉकअपमध्ये मृत्यू झाला. हेमंत कदम तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे पण मग ज्याने या कुणी सगळ्यांवर कुणाचा राखेबद्दल आशीर्वाद आहे असं तुम्हाला वाटतं? आशीर्वाद माझं स्पष्ट म्हणणं आहे की अहो ग्रह खातं कुणाकडे होतं? ग्रह खातं फडणवीस साहेबांकडे होतं ना. बरं, फडणवीस साहेबांना भेटणं इतकं सहजासहजी शक्य आहे का बरं? फडणवीस साहेबांना सहजासहजी कुणीही जाऊन भेटू शकतो का? मग निवांत कराड कसे काय जाऊन भेटू शकतात? कराडांना कसा काय इतका निवांत वेळ मिळतो? फडणवीसांना एक काहीच माहित शेवटचा नव्हतं प्रश्न मी असं तुम्हाला कोणी- विचारते, कारण की अनेक विरोधक हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करतात आणि त्याचं कारण असं आहे की त्यांची आणि कराड यांची जवळीक असेल तर तो तपास जो आहे, जर ही व्यक्ती मंत्रिपदावर राहिली तर तो निष्पक्षपातीने होणार नाही. तर तुम्हालाही असं वाटतंय, तुमची ही मागणी आहे की मुंडेंनी राजीनामा द्यावा? मला खरंच असं वाटतं बरं का, की कारण काय आहे, जेव्हा खूप लोक आपल्याकडे अंगुली निर्देश करतात त्यावेळेला आपण निर्दोष आहोत, कर नाही त्याला डर कसली. आणि जर असं वाटत असेल की अमुक एका व्यक्तीच्या मंत्रिपदावर राहण्यामुळे तपास प्रभावित होत असेल तर, आणि तो तपास संपल्यावर पुन्हा पदावर यायला पण याच्या आधी असा राजीनामा अनेक लोकांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे अगदी दस्तूर खुद्द धनंजय मुंडे ज्या पक्षात होते, अनिल देशमुख साहेब तेव्हा गृहमंत्री होते आणि अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी स्वतः राजीनामा दिला आणि म्हटलं की मी गृहमंत्री पदावर असताना याचा तपास होईल असं वाटत नाही, यंत्रणा मी प्रभावित करू शकेल अशी जर शंका असेल तर मी राजीनामा देतो. तर तसा धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यायला हरकत नाही आणि ते निश्चितपणे ताऊन सुलखून या सगळ्यातून बाहेर पडतील. त्याला काय एवढी मोठी गोष्ट आहे? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद अंधारेताई, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया मांडल्यात आमच्या प्रेक्षकांसमोर. त्यासाठी